हॅलो, वेलकम टू प्रज्ञास किचन. आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल लेअर्सच्या करंज्या. करंजीचं पीठ कसं बनवायचं ते पाहून घेऊया. आता प्रथम आपण करंजीला लागणारं जे पीठ आहे ते मळून घेऊया. तर त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण बघूया. मी हा 3 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्याच मापाने म्हणजे त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. म्हणजे 3:1 हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे हे तूप आहे, वितळवलेलं तूप आहे, साजूक तूप आहे, त्याचा वापर मी करते. आणि आता आपण हे किंचित ह्याच्यात मीठ टाकून हे व्यवस्थित मळून घेणार आहोत. प्रथम मी चवीनुसार मीठ टाकते, मैद्यामध्येच घालते आणि आता आपण हा रव्याच्या चाळणीने चाळून घेणार आहोत. त्याच्यातच मी हा 1 वाटी मैदा घालते, हा बारीक त्याच्यात असे मी 6 चमचे तूप घेणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण ते छानसं मळून घेऊया. हे आता आपण व्यवस्थित मिक्स केले आणि असं हातात धरल्यानंतर बघा त्याचा असा गोळा होतोय. त्या अर्थी आपलं पीठ व्यवस्थित एकत्र मिक्स झालेलं आहे, त्याच्यात तूप पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी हळूहळू पाणी टाकून ते घट्टसर मळून घेणार आहे. आणि ही प्रोसेस आपण करंज्या करण्याच्या 2 ते 3 तास आधी करायची आहे. म्हणजे पीठ 2 ते 3 तास मळून ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण करंज्या करायला घेणार आहोत. आता हे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता ह्याला मी 2 ते 3 तास झाकून ठेवणार आहे. हे बघा आपलं पीठ एवढं असं घट्ट आहे, खूप नरम नाहीये आणि एकदम घट्ट नाहीये, हे असं असलं पाहिजे. आता आपण ते झाकून 2-3 तास वाढवू. आता आपण सारण बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी हा एक मध्यम वाटी भरून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. मगाशी मी जी वाटी घेतली होती ती थोडी मोठी होती, ही मोठी वाटी आहे आणि ही मध्यम आकाराची वाटी आहे. सो मी एवढं कॉर्नफ्लॉवर घेते. त्यात मी आता प्रथम 1 चमचा तूप घालून ते व्यवस्थित फेटून घेणार आहे. आपला हा साठा तयार झालेला आहे. मी एक जी वाटी दाखवली त्या वाटीने कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं आणि त्याच्यात 4 चमचे तूप घालून हे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि ही कन्सिस्टन्सी म्हणजे असं आपण चपातीला जेव्हा लावणार तेव्हा हा असा व्यवस्थित सगळ्या ठिकाणी फिरला गेला पाहिजे. त्याच्यासाठी हे मी जवळजवळ 20-1 मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेला आहे, म्हणजे तो हलका होतो. हे जर पीठ मी थोडंसं पाण्यात टाकलं तर तुमच्या लक्षात येईल ते हे पीठ वरती तरंगतं, म्हणजेच हा साठा तयार झालेला आहे असं आपण समजायचं. आता मी हे पीठ 3 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्यातल्या एका भागात मी हा बीट आपलं असतं ना त्याचा रंग घातलेला आहे आणि ते मळून घेतलेलं आहे. म्हणजे मग करंजी केल्यानंतर वेगळ्या कलरचे लेयर्स व्यवस्थित उठून दिसतात. तुम्ही त्याच्याऐवजी केशरचा सुद्धा वापर करू शकतात. 3 भागांचे मी एकूण 6 गोळ्यांमध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे. म्हणजे आपले 2 रोल होतील. 3 ह्याचा 1 रोल असे आपण 2 रोल करून घेऊया. आता आपण त्याच्यासाठी आता आपण प्रथम 3 चपात्या लाटून घेऊया आणि मग तुम्हाला मी पुढची प्रोसिजर दाखवते. आता आपण प्रथम ही पांढरी चपाती लाटून घेऊया. मी त्याला मैदा लावलेला आहे म्हणजे चपाती सरकायला व्यवस्थित होतं. आपली 1 चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ही बाजूला ठेवूया. आता मी कलरची चपाती लाटून घेते. आता ही सुद्धा आपली चपाती लाटून झालेली आहे. आता मी ही 3री पांढरी चपाती लाटून घेते. पहिली आपण पांढरी लाटली, त्याच्यानंतर कलरची लाटली आणि आता परत आपण पांढरी लाटणार आहोत. हे पण एकावर एक असे 3 थरमध्ये करंजीचा रोल करणार आहोत. आता ही आपली चपाती लाटून झालेली आहे. आता त्याच्यावर मी जो आपण साठा मगाशी बनवला तो लावणार आहे. हा बघा, हा साठा आहे, तो हलक्या हाताने आपण आता लावून घ्यायचा. खूप जास्त जाड थर द्यायचा नाही, पातळ थरच द्यायचे आपल्याला. आता आपण ह्या चपातीला पूर्ण हा साठा लावून घेतलेला आहे
आता त्याच्यावर आपण ही दुसरी कलरची चपाती टाकायची आहे. ती साधारण बरोबर एकावर एक बसेल अशी टाकून घ्यायची आहे. बघा, पोळपाटा एवढी लाटली की अगदी बरोबर होतं. आता ह्याच्यावर सुद्धा आपण हा साठा लावून घ्यायचा आहे. हा पूर्ण चपातीभर हा आपण लावून घ्यायचा. पातळ थर द्यायचे, खूप जाड थर द्यायचा नाहीये, पण शेवटपर्यंत अगदी लावून घ्यायचे आपल्याला. आता दुसऱ्या कलरच्या पण चपातीला आपण साठा लावून घेतलेले. आता ही तिसरी चपाती आपण त्याच्यावरच ठेवणार आहोत आणि ह्याला सुद्धा आता आपण पूर्ण तो साठा लावून घ्यायचा आहे. आता तिन्ही चपात्यांना आपला हा साठा लावून झालेला आहे. आता आपण रोल करून घेऊया. कडेला असं व्यवस्थित दाबून घ्यायचे. हा आपला रोल छान तयार झालेला आहे. आता मी काय करते, दुसऱ्या चपात्यांचा रोल तयार करेपर्यंत हा रोल मी थोडा वेळ फ्रीजमध्ये असाच ठेवून देते. आपला दुसरा रोल सुद्धा तयार झालेला आहे. आता मी जो पहिला रोल केलाय तो काढून घेते आणि हा रोल मी फ्रीजमध्ये ठेवते. आता हा रोल मी फ्रीजमधनं काढून घेतलेला आहे आणि आता आपण काय करायचंय की ह्याला बरोबर असा मधून कट द्यायचे. म्हणजे तो दोन ह्याच्यात डिवाइड करायचा आपल्याला. बघा, हे लेअर दिसत आहेत तुम्हाला, हेच लेअर आपल्या करंजीला येणार आहेत. आणि आता आपण त्याचे असे उभे भाग करायचे. तुम्हाला किती साधारण मोठी करंजी करायची आहे त्यानुसार ते थोडे मोठे किंवा लहान करायचे. हे तुकडे मी सगळे एका ओलसर सुती कापडामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे ते ड्राय होणार नाहीत. आणि आता मी ते झाकून ठेवते. आता मी हा एक पोर्शन घेतलेला आहे आणि तो मैद्यामध्ये थोडा डीप करून घेणार आहे. ही जी लेयर्सची बाजू आहे, ही लेयर्सची बाजू आहे, ती आपण वरती ठेवायची आणि तसंच थोडं प्रेस करून घ्यायचंय. आणि आता आपण ती अशी ज्या डायरेक्शन मध्ये लेयर्स आहेत त्या डायरेक्शन मध्ये लाटायची आहे. हे काम थोडं हलक्या हाताने करायचं असतं. लाटताना हे लेयर्स आपल्याला दिसले पाहिजेत असं लाटायचंय. आणि नंतर आता आपण त्याच्यात पुरण भरणार आहोत, तर त्यावेळी ही बाजू उलट करायची आणि पुरण भरायचं. तुम्हाला किती पुरण पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यात पुरण भरून घेऊ शकता. पुरणाची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला याच्यात देते, सो तुम्ही ती नक्की बघा. हे पुरण भरून झालेलं आहे. त्याला साईडने आपण दुधाचा हात लावायचा आहे म्हणजे चिकटण्यासाठी. आणि मग हे आपण प्रेस करून घ्यायचे सगळ्या साईडने. आणि आता त्याला छान शेप देण्यासाठी कातडीने कट करून घ्यायचे, म्हणजे करंजी दिसायला छान दिसते. ही आता आपली करंजी तयार झालेली आहे. बाकीच्या होईस तोपर्यंत ही आपण तशीच, जसे बाकीचे गोळे आपण एका कापडात ठेवले होते ओलसर कापडात झाकून, तशीच ही पण ठेवायची आहे. माझी ऑलरेडी अजून एक करंजी झालेली आहे, सो ही मी तशीच त्याच्यावर झाकून ठेवते. मी तुम्हाला अजून एक करंजी करून दाखवते परत. ही जी लेयर्सची बाजू आहे आतली कट केलेली, ती अशी जराशी प्रेस करायची आणि पिठामध्ये गोळवून ती वरती ठेवायची लेयर्सची बाजू आणि लाटून घ्यायची. आणि मी काय करते, एका वेळी 2 ते 3 पानं लाटून घेते आणि मग त्याच्यात पुरण भरते, म्हणजे आपला वेळ जरा वाचतो. सो अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलं. आता उलट करायचं आपण आणि त्याच्यात पुरण भरायचं. आपल्या पहिल्या रोलच्या सगळ्या करंज्या करून झालेल्या आहेत.
आता आपण त्या तळायच्या कशा ते बघूया. मी एक कढई प्रथम व्यवस्थित गरम करून घेतली आणि ती व्यवस्थित गरम झाल्यानंतर मग त्याच्यात तूप घातलेलं आहे. तुम्ही तेलाचा सुद्धा वापर इथे करू शकता. आता मी एकदम ती लो गॅसवर गरम करून घेतलेली आहे आणि तूपही व्यवस्थित गरम झालेलं आहे. पण आपल्याला तूप म्हणजे तसं मध्यमच करायचं आहे. याच्यात तळताना अजिबात घाई करायची नाही आहे. आता तूप झालंय की नाही गरम ते आपण कसं बघायचं. मी हा एक छोटासा गोळा घेते पिठाचा आणि तो त्याच्यात टाकलाय. तो लगेच वरती आलाय बघा. सो आपल्याला पाहिजे तसं तूप गरम झालेलं आहे. आता मी एका वेळी 2च करंज्या फक्त ह्याच्यात घालणार आहे. जास्त एकदम घालणार नाही आहे आणि शक्यतो तुम्ही झाऱ्यानेच करंजी त्याच्यात सोडता येईल असं बघावं. आणि आता मी ह्या 2 करंज्या अशा डायरेक्शनमध्ये घातलेल्या आहेत बघा. सो आता काय करायचं, आपण उलटायची घाई अजिबात नाही करायची आणि ह्या 2 करंज्यांच्या मधनं झारा असा हलवायचा सो दॅट त्याच्या वरच्या लेअरवर सुद्धा तूप जाईल आणि त्याला पदर सुटण्यास मदत होईल. सो आता मी ते तसं करते बघा. त्याच्यामुळे त्याचे पदर ऑलरेडी दिसायला लागलेले आहेत बघा. उलटण्याची घाई आपण अजिबात करायची नाहीये. हे बघा आपल्या करंजीला कसे छान लेअर्स आलेले आहेत. आता एका साईडने ती व्यवस्थित झालेली आहे. आता आपण ती टर्न करून घेऊया. आणि परत आपण ती तशीच तेल त्याच्यावर सोडत ती तळून घेऊया. त्याच्यावर तूप उडवत आपण आता ती तळून घेऊया मागच्या बाजूने सुद्धा. आता आपली करंजी व्यवस्थित तळून झालेली आहे. आपण ती आता काढून घेऊया. टिश्यूवर मी ही काढून घेतलेली आहे. आता जे काही एक्सेस तूप असेल ते त्याच्यात सोक होईल. इन केस तुम्हाला असं वाटलं की एका साईडनी त्याचं म्हणजे कडा सुटलेली आहे तर तुम्ही काय करायचं, तळताना व्यवस्थित एक बाजू होऊ द्यायची म्हणजे ते पुरण आतल्या आवरणाला चिकटतं आणि मग ते बाहेर येत नाही. सो जर त्याचं तोंड उघडलं असेल करंजीचं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. फक्त तुम्ही ते एका साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं आणि मग ते टर्न करायचं. सो पुरण बाहेर येत नाही. आता मी ह्याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या करंज्या पण तळून घेते. आपल्या दिवाळी स्पेशल लेअर्सच्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर त्या तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुम्हा सर्वांना आनंदाची आणि भरभराटीची जाओ. तसंच तुम्ही माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी दिवाळी.